अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। आंध्र प्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसह राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। या विशेष दिनासाठी मंदिर समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी रांगेत सावलीसाठी मोठे मंडप उभारण्यात आले होते। तसेच पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आदी सोयी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या। दरम्यान गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर समितीकडून विशेष नियोजन करण्यात आले होते। प्रकट दिनानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिर परिसर अधिकच देखणा दिसत होता। याबाबत माहिती देताना मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले की आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन दरावर होत असून पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि सीएनजीच्या तुटवड्यामुळे यंदा भाविकांची गर्दी सुमारे 30% घटल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं हे वटवृक्ष मंदिर आहे। आणि या मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये प्रकट दिन सोहळा साजरा होत असून या ठिकाणी येणाऱ्या स्वामी भक्तांची सोय व्हावी यासाठी देवस्थान समिती असेल, मंदिर कर्मचारी असतील, सेवेकरी असतील, हे नेहमीच प्रयत्नशील असतात। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 रोजी पाडवा, 20 रोजी प्रकट दिन, 21 रोजी रमजान ईद आणि शनिवार आणि रविवार 22 या दिवशी सुट्टी असल्याने या दिवशी मंदिर हे पहाटे 2 वाजता दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे। तसेच रात्री 12 पर्यंत हे म्हणजे 22 तास या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी हे दर्शन खुलं करण्यात येणार आहे। तसेच मुख्य दिवस 20 मार्च स्वामींचा प्रकट दिन, या दिवशी प्रकट दिनानिमित्त पहाटे या ठिकाणी पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात होते आणि प्रभात फेरीने सुरुवात होत असते। ही प्रभात फेरी पहाटे 4 वाजता मार्गस्थ होऊन पुन्हा 5 वाजता या मंदिरामध्ये येऊन पहाटे 5 वाजता काकड आरतीने त्याची सांगता होत असते। पण या दिवशीचा आणि गर्दीचा स्वामी भक्तांचा विचार करता या दिवशी पहाटे 4 वाजता काकड आरती होईल आणि त्यानंतर फेरी मार्गस्थ होईल, प्रभात फेरी, आणि त्यानंतर पुन्हा फेरी या ठिकाणी समाप्ती होईल। अशा पद्धतीने या दिवशीचे होणारे जे 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये होणारे अभिषेक देखील दर्शन सुलभ होण्यासाठी बंद ठेवून या ठिकाणी जे स्वामी भक्त आपलं अभिषेकाची पावती करतील त्यांना स्वामी प्रसाद म्हणून श्रीफळ आणि खडीसाखर तात्काळ देण्यात येईल। तसेच या ठिकाणी मुख्य दिवशी सत्संग महिला मंडळाच्या वतीने 10 ते 12 या वेळेमध्ये भजन गीत असेल, पाळणा गीत असेल, हे होऊन बरोबर 11:15 ते 12च्या दरम्यान या ठिकाणी फुलांची, गुलालाची उधळण होऊन स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करण्यात येईल। तसेच या ठिकाणी येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे। ती मैंदरी गाणगाव रोडवरील भक्तनिवास येथील भोजन कक्ष हॉलमध्ये करण्यात आलेली आहे। आणि नित्यनेमाने होणारी जी काकड आरती होईल, त्यानंतर नैवेद्य आरती आपली पाळणा झाल्यानंतर होईल, त्यानंतर जी आरती होणार आहे आपली शेजारती रात्रीची ती होणार नाही।
त्यामुळं भक्तांचं दर्शन हे रात्री 12 पर्यंत या ठिकाणी सुलभ होईल, त्यासाठी ठिकठिकाणी शामियाना उभारण्यात आलेला आहे, ठिकठिकाणी पत्रा शेडची सोय करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, पुरुषासाठी स्वतंत्र रांग दर्शनाची, तसेच महिलांसाठी देखील स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे. तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ.